नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4 जूनला सकाळपासून लोकसभेच्या देशभरातल्या सगळ्या मतदारसंघात मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्याचे देशव्यापी परिणाम काय काय होतील हे त्या निकालावर अवलंबून आहे. कारण हा निकाल त्या मतदारसंघातल्या विविध पक्षांच्या उमेदवारांपुरता मर्यादित नाही आहे. जिथे एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, दुसऱ्या पक्षाचा पराभूत होईल, तर त्या पक्षामध्ये त्या उमेदवाराचं स्थान काय आहे हे या निकालावर ठरेल एवढंच मर्यादित नाही आहे. प्रामुख्याने त्या पक्षामध्ये त्या उमेदवाराचं स्थान या निकालातून ठरणार आहेच. पण त्या उमेदवारासाठी स्थानिक पातळीवर ज्या नेत्यांनी जे काम केलं, आपली ताकद पणाला लावली की नाही लावली, याच्यावर सुद्धा त्या पक्षातल्या इतर नेत्यांचंही भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला कल्पना असेल की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात तरी, महाराष्ट्र आणि अर्थात हरियाणा असणार, या 2 विधानसभा निवडणुका आणखीन 4 महिन्यानंतर व्हायच्या आहेत आणि त्यामुळे आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक पक्ष म्हणजे भाजपच्या आमदारांनी किंवा इच्छुकांनी काय आणि कोणकोणतं काम केलं याचा अहवाल त्या आमदाराकडून मागवलेला आहे. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, की भले हे आमदार हे लोकसभेच्या निवडणुकीतले इच्छुक किंवा उमेदवार नव्हते, पण त्यांनी खरोखरच 370 किंवा 400 पार हा जो पक्षाचा नारा होता तो यशस्वी होण्यासाठी किती काम केलं किंवा कुठे टंगळमंगळ केली याची जंत्री होणार आहे, झाडाझडती होणार आहे आणि त्यावरच त्यांचं पुढल्या विधानसभा निवडणुकीतलं भवितव्य ठरणार आहे. प्रामुख्याने मतदान कमी झालं असं निवडणुकीच्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये खूप ओरडाआरडा झाला आणि मग याचा निवडणुकीवर किती विपरीत परिणाम होईल, 370 400 पार म्हणणारे भारतीय जनता पक्षवाले त्यांची तारंबळ उडाली आहे अशा बातम्या आल्या होत्या. आणि नंतर 2ऱ्या-3ऱ्या फेरीपासून मतदानाची टक्केवारी वाढत गेली. एका बाजूला पहिल्या फेरीचं मतदान होत होतं आणि 4थ्या, 5व्या, 6व्या फेरीमधले उमेदवार ठरत होते. महाराष्ट्रात तर अशा अनेक ठिकाणी मित्र पक्षांमध्ये, अगदी महायुतीमध्ये सुद्धा कुठल्या पक्षाला ही जागा सोडायची किंवा नाही सोडायची याच्यावरून घासाघीस चालू होती आणि बंडखोरीचेही प्रयत्न चालू होते. अनेक ठिकाणी आपल्या पक्षाला जागा मिळाली नाही म्हणून मित्र पक्षाने दगाबाजी केली आहे. हे सगळं चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण लोकसभा निवडणुकीचे निकाल विधानसभेच्या कारणास्तव बघायला लागतो, तेव्हा ह्या निवडणुकीचे मतमोजणीनंतर येणारे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर कुठले दीर्घकालीन परिणाम करणार आहेत याचा विचार करणं भाग पडतं. मला आठवतं की लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. वेळापत्रकसुद्धा निवडणूक आयोगाने जाहीर केलं नव्हतं, पण अपेक्षेप्रमाणे मार्च अखेरीस हा कार्यक्रम जाहीर होणारे उघड होतं आणि प्रत्येक पक्ष, मग तो महाविकास आघाडीतला असो किंवा महायुतीतला असो, तो आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात म्हणून दडपण आणण्याचा प्रयत्न करत होता, घासाघीस करत होता, अट्टहास आणि हट्ट करत होता. अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक जाहीर वक्तव्य मला महत्त्वाचं वाटलं होतं, ज्याची फारशी चर्चा झाली नाही. पण आपल्या पक्षातल्या इच्छुकांना आणि आग्रह धरणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला होता
की लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघामध्ये किती मतदान होतं, पक्षाला किंवा महायुतीला किती मतदान मिळतं, यावर तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, हे विसरू नका, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठीराख्यांना, आमदारांना दिला होता. पण त्याच वेळेला त्यांच्या पक्षाचे विविध विधानसभा मतदारसंघातले जे इच्छुक उमेदवार असतील, उत्सुक उमेदवार असतील, त्यांनासुद्धा तो इशारा होता. आणि मला आठवतं की त्या वक्तव्यावर फारशी कुठे चर्चा झाली नाही, तरी मी स्वतंत्र एक व्हिडिओ केला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा इशारा हा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, नेते किंवा आमदार यांच्यापुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्रातल्या, महायुतीतल्या, महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षातल्या आमदारांना, नेत्यांना आणि आगामी विधानसभेतल्या इच्छुकांना लागू होणारा इशारा आहे. तुमचं भवितव्य या लोकसभा निवडणुकीत गुंतलेलं नसलं तरीही तुमचं भविष्य याच लोकसभा निवडणुकीवर अवलंबून आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सुचवलेलं आहे, असं मी स्पष्टपणे उलगडून सांगितलेलं होतं. आणि कारण सरळ आहे मित्रांनो, आज तुम्ही लोकसभेमध्ये स्वपक्षाच्या उमेदवाराला किंवा मित्रपक्षाच्या उमेदवाराला दगाबाजी करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही पक्षासाठी घातक आहात, असाच निष्कर्ष तुमचे पक्ष आणि तुमच्या आघाड्या काढतील. उदाहरणार्थ आता तुमच्या सांगलीसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने दडपशाही करून एक उसना माणूस पक्षात घेतला आणि त्याला उमेदवार करून टाकला, जिथे शिवसेनेचा जागा मागण्याचा अधिकारसुद्धा नव्हता. पण कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली तर सांगलीची काँग्रेसची जागा आम्ही घेतो, अशी दडपशाही शिवसेनेने, उबाठा शिवसेनेने केली. तेव्हा काँग्रेसवाल्यांनी आकाश पाताळ एक केलं होतं, ती जागा सांगलीची परत मिळावी आणि ती वसंतदादा पाटील यांच्या नातवाला मिळावी म्हणून आटापिटा केला होता. अगदी दिल्ली वारीसुद्धा विश्वजित कदम यांनी केली होती. आणि आतासुद्धा मतदान संपल्यावर काँग्रेसचं जे स्नेहभोजन झालं, आपला उमेदवार सांगलीत नसतानासुद्धा काँग्रेस पक्षाने मतदान संपल्यावर सांगलीत एक स्नेहभोजन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ठेवलं होतं, पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलं होतं. त्यामध्ये काँग्रेसमधून आणि महाविकास आघाडीतून बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांचं प्रचंड स्वागत या स्नेहभोजनात करण्यात आलं. ही गोष्ट जशी तिकडे झाली आहे तशी महायुतीतल्याही काही उमेदवारांच्या बाबतीत झालेली आहे किंवा असणार आहे, ज्याचा गवगवा झालेला नसेल, आतल्या आत त्याची कुजबूज चालू असेल, तरी वस्तुस्थिती बदलत नाही मित्रांनो. ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली नाही पण ज्यांचा डोळा 4 महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीवर आहे, असे आमदार, पदाधिकारी वगैरे जे आहेत, त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणून महत्त्वाची ठरते कारण हा वाद त्यांच्या पक्षापुरता मर्यादित राहणार नाही. जिथे मित्रपक्षाचा उमेदवार होता आणि त्याला जिंकून आणण्यामध्ये शिवसेनेच्या असेल, अजितदादा गटाच्या असेल किंवा भाजपच्या असेल पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी कुचराई केली असेल, टंगळमंगळ केली असेल, तर मग त्याचा दणका आपोआपच 400 पार या घोषणेला लागतो. आणि त्याची दखल फक्त महाराष्ट्रातलं भाजप नेतृत्व घेईल असं नाही, तर दिल्लीचं सुद्धा हायकमांड भाजपचं त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकसभेचे निकाल जे 4 जूनच्या मतगणनेनंतर येणार आहेत, मतमोजणीनंतर येणार आहेत, त्याचा व्यापक परिणाम महाराष्ट्राच्या पुढच्या 6-7 महिन्याच्या राजकारणावर होणार आहे. आणि ते राजकारण हे एका पक्षापुरतं मर्यादित राहत नाही, पक्षाच्या अंतर्गत मर्यादित राहत नाही, ते 2 आघाड्यांमध्ये, युतीमध्ये विभागल्या गेलेल्या 6च्या 6 पक्षांना किंवा गटांना लागू होतं.
यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, काँग्रेस पक्ष किंवा भाजप यांच्यामध्ये कुठची फाटाफूट झालेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये उभी फूट पडली आणि त्याचे 2 पक्ष प्रत्येकी झालेले आहेत. आणि त्यामुळे हे 4 पक्ष असे आहेत, शिवसेना उभाटा आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद पवार, हे जे 4 पक्ष आहेत यांची खरी ताकद या मतदानाच्या मतमोजणीतून प्रस्थापित होणार आहे. आणि अशा वेळी एकदा निकाल लागले की या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर आणि आघाड्यांमध्ये राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधातले आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी हजेरी लावली बंडखोरी केल्यानंतर, तर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या गळाभेटी का घेतल्या, आम्ही महाविकास आघाडीत राहायचं की नाही याचा फेरविचार करावा लागेल असं सांगलीच्या शिवसेना नेत्याने जाहीरपणे सांगून टाकलं. ही सगळ्यात मोठी चाहूल आहे. येऊ घातले. मला वाटतं शिंदे यांच्या शिवसेनेच्या बारणे या उमेदवाराने सुद्धा मावळ मतदारसंघात अजितदादांच्या गटाकडून पूर्ण सहकार्य मिळाले नाही याची आधीच तक्रार केलेली आहे. तीच तक्रार नाशिकमध्ये भुजबळांच्या विरुद्ध झालेली आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर पहिला प्रश्न असा विचारावा लागतो की लोकसभा निवडणुका होऊन त्यांची मतमोजणी आणि निकाल समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे 2 राजकीय गट आपल्यासमोर उभे आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती, हे विधानसभा निवडणुका येईपर्यंत आहे तसेच एकजुटीने राहतील का? निकालांचा परिणाम समोर दिसल्यानंतर आपण केलेल्या आघाड्या आणि युत्या या पुढल्या राजकारणासाठी उपयुक्त आणि लाभदायक उरल्या आहेत की नाही याचा फेरविचार दोनही बाजूंना करावा लागेल. अजितदादा गटाची फोडून आणून महायुतीत समाविष्ट करण्याची गरज काय होती, अशी तक्रार भाजपच्या अनेक मूलभूत कार्यकर्त्यांची, जुन्या कार्यकर्त्यांची आहे. आणि त्यामुळे काहीशी नाराजी उघडपणे दिसून आलेली आहे, दाखवण्यात आलेली आहे. आणि कमी जागा देऊनसुद्धा अजितदादांनी समाधान मानलं असलं तरी सहकार्य केलं नाही. हे तक्रार वास्तववादी असेल तर मग लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत राहील की नाही यावर आत्तापासून प्रश्नचिन्ह लावलं जातं. तीच गोष्ट काही प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाबतीतही बोलता येईल. आत्ताच ज्या वेळेला मी बोलतोय त्याच दिवशी आलेली बातमी अशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच शरद पवारांना धक्का देतील आणि काँग्रेस पक्षात जातील. आणि ते शक्यसुद्धा आहे. शक्य एवढ्यासाठी की जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातले शरद पवारांसोबत राहिलेले किंवा राष्ट्रवादीसोबत राहिलेले एकमेव नेता आहेत. बाकीची सांगली हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे, भले तो धडधाकट असो किंवा ढासळलेला असो. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा प्रभाव सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे म्हटला जातो. त्यामध्ये सांगलीत शरद पवार हे तेवढं प्रभावी नाही आहेत. आर पाटील आणि जयंत पाटील हे दोघे शरद पवारांसोबत होते. आज आर पाटील आबा हयात नाहीत. जयंत पाटील एकाकी पडलेले आहेत. त्यामुळे आणि दुसरीकडे सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाकडे तसा कोणी खमक्या नेता नाही आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन आपलं अस्तित्व अधिक प्रभावी करणं ही गरज वाटली तर स्वाभाविक आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटात जयंत पाटील आज असले आणि प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांच्याखेरीज शरद पवारांच्या सोबत कुठलाही राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता आता शिल्लक उरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला राजकारणात भवितव्य नाही हे ओळखून निकालानंतर जयंत पाटीलच काँग्रेसमध्ये गेले तर नवल नाही.
आणि म्हणून हा प्रश्न आत्तापासून विचारात घेतला पाहिजे, अगदी मतमोजणीच्या आधी 2 दिवससुद्धा, की लोकसभेचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी आधी फुटेल की महायुतीमध्ये त्याच्याही आधी दुभंग सुरू होईल. 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यापदाच्या हव्यासासाठी महाराष्ट्राचं राजकारण जे विस्कटून टाकायला सुरुवात केली, त्याला मिळालेली जी गती आहे किंवा त्याचे परिणाम महाराष्ट्र आणखीन किती काळ भोगणार आहे याचा आत्ता अंदाज बांधता येत नाही. पण त्याची थोडीफार चाहूल लोकसभेच्या मतमोजणीनंतर लागू शकते. शिवसेनेलाही ठरवावं लागेल की आपण महाविकास आघाडीमध्ये, शिवसेना म्हणजे शिवबाठा, उबाठा शिवसेनेला महाविकास आघाडीत राहून लाभ झाला का? मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतं ही भाजपच्या विरोधात म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बाजूला वळतील असा विश्लेषकांचा जो अंदाज आहे, किंवा उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे त्याचं काही प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन हे निकालामध्ये पडलं आहे का, याच्यावर पुढचा निकाल लागेल. उद्धव ठाकरेंनाही निर्णय घ्यावा लागेल की आपण महाविकास आघाडीत राहावं की नाही. काँग्रेसला अर्थातच काहीही निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक पातळीवरच्या कुठच्याही नेत्याला नाही. नाना पटोले असोत, थोरात असोत किंवा वडेट्टीवार असोत, यांना आपल्या पक्षात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत राहायचं की बाहेर पडायचं हे दिल्लीतून ठरेल. शरद पवारांची गोष्ट तशीच आहे. त्यांनी मोठ्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत की यातून आपण परत एकदा आपला पक्ष नव्याने उभा करू. पण ज्या प्रकारे मतदान संपल्यावर खुद्द शरद पवार आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा आवाज नरमलेला आहे, सुप्रियाताईंचा आक्रमकपणा वरमलेला आहे, याकडे बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या भविष्याविषयी खुद्द शरद पवारसुद्धा साशंक आहेत याची खात्री पटते. दुसरीकडे चौथ्या फेरीचं मतदान चालू असताना शरद पवारांची प्रसिद्ध झालेली इंग्रजी वर्तमानपत्रातील मुलाखत, त्यात त्यांनी नवं सरकार बनवण्याची, इंडिया आघाडीचं सरकार बनवण्यापेक्षा काँग्रेस पक्षात इतर लहान मोठ्या पक्षांना विलीन होण्याची भाषा केली होती. ही पराभूत मानसिकतेचं प्रतीक होतं. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या अपयशाविषयी पवारांना खात्री पटल्यावरच ते असं बोलतील असा निष्कर्ष काढता येतो. ही झाली तिकडची बाजू. पण महायुतीमध्ये सुद्धा लोकसभेच्या 48 जागांचं वाटप करताना फार लवचिक भूमिका अजितदादांनी घेतली आणि मी त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे की आत्ता जर काकांबरोबर किंवा आपल्या विरोधी पक्षगटाबरोबर लढणं महत्त्वाचं आहे, लोकसभा नाही, हा समजूतदारपणा अजितदादांनी दाखवला होता. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाला तो दाखवता आला नाही. त्याचंही कारण आहे, अजितदादा गेली 10-15 वर्ष राज्यामध्ये शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणून पक्षाची सगळी संघटना सांभाळत होते. तेवढं राज्य पातळीवरचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना शिवसेनेत करता आलेलं नव्हतं. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी दुखावलेले आमदार किंवा खासदार हे त्या रागापोटी एकनाथ शिंदे यांच्या भोवती गोळा झाले. पण त्यांचं दीर्घकालीन नेतृत्व करून आपली हुकूमत एकनाथ शिंदे शिवसेनेवर तोपर्यंत उमटवू शकले नव्हते आणि 2 वर्षात हळूहळू करत ते आपल्या पक्ष संघटनेवर मांड ठोकत आहेत. आणि म्हणूनच जागा वाटपाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांबरोबर झुंज देऊन भाजपकडून अधिकच्या जागा मिळवाव्या लागल्या. आणि काही प्रसंगी भाजपची संघटना आणि भाजपचं नेतृत्व यांची नाराजी पत्करूनसुद्धा एकनाथ शिंदे यांना स्वपक्षाच्या दुय्यम नेतृत्वाच्या हट्टाला शरण जावं लागलं. आणि त्यामुळे या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं राजकीय भवितव्य काय हे मतांच्या टक्केवारीवर ठरणार आहे. आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे
यांचं स्थान किती, त्यांच्या पक्षाचं स्थान किती, त्याची उपयुक्तता किती याचा पण फेरविचार होऊ शकतो. आणि म्हणून 4 जूनला जी मतमोजणी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाची जी आज 2 गटात विभागणी झालेली आहे, महायुती महाआघाडी, याची फेरमांडणी लोकसभा निकालानंतर सुरू होऊ शकते. दोन्ही बाजूंना फेरविचार करावा लागेल. आत्ता अंदाज, आजवरचा इतिहास याच्या आधारे केलेल्या तडजोडी असंच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाचं स्वरूप आहे. पण या मतदानातून विधानसभेला प्रत्येक पक्षाची महाविकास आघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये नेमकी क्षमता काय, गुणवत्ता काय, विजयाची शक्यता किती याचा फेरविचार होणार आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी होणार आहे. आणि त्यात अर्थातच महाविकास आघाडीत सहभागी होऊ न शकलेले वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला, मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे हा पक्ष हा मतदानात नसेल पण तरीही त्याच्या उपयुक्ततेचा विचार या फेरमांडणीत होणार आहे. आणि म्हणूनच एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे 6+2 पक्ष आहेत या 8 पक्षांची फेरमांडणी आणि आघाडी युती यांचीसुद्धा फेरमांडणी होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. कदाचित आपण असं म्हणू शकतो की महाविकास आघाडी आधी फुटणार की महायुतीमध्ये आधी फाटाफूट होणार. बघू मित्रांनो काय होतं. अजून एक आठवडाभर प्रतीक्षा करायला हरकत नाही. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.